माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर झाली। याच गोष्टीवरती नाराज असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली। मात्र माढा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपलं मैदान गाजवणार आहेत। येत्या 30 एप्रिलला सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माळशिरसमध्ये म्हणजेच मोहिते पाटील यांच्या होम ग्राउंडवरती सभा घेणार आहेत। अकलूज इथं 1 लाख लोकांची विराट सभा घेतली जाणार असून यासाठी भाजपसह सर्व मित्र पक्ष देखील तयारीला लागलेले आहेत। त्याच पार्श्वभूमीवरती रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे देखील गावभेट दौरे सुरू आहेत। यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, मोहिते पाटलांच्या गुंडांनी धनगर समाजाच्या लोकांना मारहाण केली, आम्ही मोहिते पाटलांबरोबर जाणार नाही असं उत्तम जानकर म्हणाले होते। ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम जानकर यांना तडकाफडकी बैठकीसाठी बोलावून घेतलं होतं, त्यावेळी जानकर असं म्हणाले होते की मोहिते पाटलांच्या गुंडांनी धनगर समाजाच्या लोकांना मारहाण केली, आम्ही मोहिते पाटलांच्या बरोबर कधीच जाणार नाही असं उत्तम जानकर म्हणाले होते। त्यावेळी सकारात्मक चर्चा देखील झाली होती असं देखील खासदार निंबाळकर म्हणालेले आहेत। पाहुयात काय म्हणतायत माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर। ते मला देवेंद्र फडणवीस साहेबांचे उपकार आहेत एवढं जरी मान्य केलं तर उपकाराची जाणीव जो ठेवत नाही तो कृतज्ञ असतो। उत्तम जानकरांना समन्वय करण्यासाठी नागपूरला घेऊन गेले होते, काय झालं नेमकी चर्चा आणि कशामुळे फिसकट? उत्तम जानकर साहेबांची आणि देवेंद्रजींची चर्चा झाली आणि त्यांनी उत्तम जानकर साहेबांनी हा किस्सा सांगितला होता की हजारो लोकांना त्या ठिकाणी मारहाण झाली, 500-600 लोक कायमचे आदू केले, भंडारा लावून लोकांना मारहाण केली, धनगर समाजाचे लोक ओळखायचे, मोहिते पाटलांच्या सगळ्या गुंडांनी त्या ठिकाणी मारहाण केली, आम्ही धनगर समाज त्यांच्याबरोबर जाणार नाही अशा प्रकारचा शब्द देऊन सकारात्मक चर्चा झाली असं सांगण्यात आलं होतं। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।